मंडळी प्रत्येक गावात म्हणा किंवा मित्रांच्या ग्रुपमध्ये एक जण असा असतो जो काहीच्या काही फेकत असतो. कधी म्हणेल एखादा मोठा नेता त्याच्या जवळचा पाहुणाच आहे, कधी म्हणेल माझी इकडं जमीन आहे तिकडं कंपनी आहे. म्हणजे असं काही ना काही फेकायची एखाद्याला सवयच असते. बरं, असं फेकण्यामागे यांचा उद्देश काय असतो तर समोरच्यावर इम्प्रेशन मारून त्याच्याकडून काहीतरी काम काढून घ्यायचं. बरं, ही सवय गाव पातळीवर किंवा आपल्या ओळखीच्या ग्रुपपर्यंत ठीक आहे. पण मी जर तुम्हाला म्हणलो, की आपल्या देशात एक असा फेकू आहे, जो डायरेक्ट इंटरनॅशनल लेव्हलवर अशा काहीच्या काही बढाया मारतो. असे काहीच्या काही कारनामे करतो, की ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. बरं, साध्या-सुध्या बढाया नाहीत, तर आपले थेट अमेरिकेची सर्वात गुप्तचर संस्था CIA सोबत संबंध आहेत. जगातल्या मोठ्या-मोठ्या नेत्यांपर्यंत आपली थेट पोहोच आहे. ते एका देशाच्या संरक्षण मंत्र्याच्या घरी आपण ये-जा करतो. अब्जावधी डॉलरच्या संरक्षण कराराची व्यवस्था करू शकतो आणि संपूर्ण लष्करी कमांड सिस्टीम उभी करू शकतो. हे सगळं ऐकायला एखाद्या हॉलिवूडच्या स्पाय थ्रिलरसारखं वाटतं. पण हेच सगळं सांगून एका भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यवसायानं थेट इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि आधीचे संरक्षण मंत्री प्रबोवो सुबियांतो यांची तब्बल 425 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे, असा दावा समोर आलाय. हा फेकू नेमका कोण आहे? याने काय-काय बोलबच्चन देऊन मोठे-मोठे झोल केले आणि हा शेवटी कसा पकडला गेला, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, या हिरोचं नाव आहे गौरव श्रीवास्तव. याचा जन्म उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये झाला होता आणि त्यानंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला. गौरववर इंडोनेशिया सरकारकडून असे आरोप करण्यात आले की त्याने स्वतःला अमेरिकन गुप्तहेर संस्था CIAचा एजंट असल्याचं सांगून इंडोनेशियाचे तत्कालीन संरक्षण मंत्री आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांची फसवणूक केली. गौरवने आधी प्रभू आणि त्यांच्या जवळच्या लोकांसोबत कनेक्शन्स वाढवले. त्यानंतर त्याने इंडोनेशिया सरकारसोबत संरक्षण कराराच्या नावाखाली 425 कोटी रुपयांचे बनावट कर्ज मंजूर करून घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार या प्रस्तावित प्रकल्पांमध्ये तब्बल 36 F-15 लढाऊ विमानांची खरेदी, 30 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सची खरेदी, C-130 हर्क्युलस विमानांच्या देखभालीचा प्रकल्प आणि आधुनिक कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यासाठीची योजना याचा समावेश होता. यातला सगळ्यात मोठा व्यवहार म्हणजे 36 F-15 लढाऊ विमानांचा. या व्यवहाराची अंदाजे किंमत तब्बल 13.9 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 1,19,000 कोटी रुपये एवढी असल्याचं सांगितलं गेलं. हे कर्ज LOI BMO कॉर्पोरेशन, जागासूस कॉर्पोरेशन, कॉन्स्टेटिस कॉर्पोरेशन आणि युनिटी एक्सिप्टेर कॉर्पोरेशन अशा कंपन्यांच्या नावावर देण्यात आलं होतं. पण चौकशीत समोर आलं की या कंपन्यांना संरक्षण क्षेत्राचा जवळपास कसलाच अनुभव नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी काही कंपन्या अमेरिकेतल्या व्योमिंग राज्यात ज्या दिवशी नोंदणीकृत झाल्या त्याच दिवशी त्यांना इंडोनेशियाकडून लेटर ऑफ इंटेंट मिळालं. म्हणजे आज कंपनी सुरू झाली आणि आजच त्या कंपनीला अब्जावधी डॉलर्सचं कॉन्ट्रॅक्ट हे मिळालं. त्यानंतर कर नियमांचं पालन न केल्यामुळे यातल्या कित्येक कंपन्या बंद देखील पडल्याचं सांगितलं जातंय. तपासात आणखीन एक महत्त्वाचा दावा करण्यात आला की गौरव श्रीवास्तव यांनी प्रबोवो सुबियांतो यांचे धाकटे बंधू आणि त्यांच्या आरासरी ग्रुपसोबतही व्यावसायिक संबंध प्रस्थापित केले होते. 2024 मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार गौरव यांनी त्यांचे डच व्यावसायिक भागीदार नील्स ट्रूस यांना सांगितलं होतं की त्यांचे CIA सोबत मजबूत संबंध आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या कंपन्यांना मोठे मोठे सरकारी प्रोजेक्ट्स मिळतात. या दाव्यावर विश्वास ठेवून ट्रूस्ट यांच्या कंपनीने आरासरी ग्रुपला तब्बल 51 दशलक्ष युरो म्हणजे सुमारे 440 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. पण नंतर ट्रूस्ट यांनी आरोप केला की या पैशापैकी जवळपास निम्मी रक्कम गौरव श्रीवास्तव यांच्याशी संबंधित कंपन्यांकडे वळवण्यात आली. एवढंच नाही तर या पैशातून अमेरिकेतले लॉस एंजेलिस येथे सुमारे 215 कोटी रुपयांची आलिशान हवेली देखील खरेदी करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा निर्माण होतो की गौरव श्रीवास्तव यांना एवढी मोठी पोहोच मिळाली तरी कशी? नील स्ट्रोस यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार 2022 मध्ये गौरव त्यांना थेट प्रबोवो सुबियांतो यांच्या घरी घेऊन गेले होते. वाटेत त्यांना सरकारी सुरक्षा ताफा मिळाला, त्यामुळे कोणत्याही वाहतूक कोंडीशिवाय ते थेट राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी पोहोचले. या घटनेनंतर ट्रूस्ट यांना खात्री पटली की गौरव यांची इंडोनेशियातल्या सगळ्यात प्रभावशाली लोकांपर्यंत थेट पोहोच आहे. रस्त्यात गौरव यांनी दावा केला की ते नेहमीच प्रभू यांच्या घरी ये-जा करतात आणि अनेकदा तिथेच मुक्कामही करतात. त्यांनी असाही दावा केला की बाली बॉम्बस्फोटातील आरोपींना पकडण्यात मदत केल्यामुळं प्रभू त्यांचा खूप आदर करतात. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतःच प्रभू यांचं नाव अमेरिकेच्या ब्लॅकलिस्टमधून हटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचाही दावा केला. मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांमुळे प्रबोवो सुबियांतो यांना जवळपास 20 वर्ष अमेरिकेचा व्हिसा मिळाला नव्हता. मात्र कावळा बसायला आणि फांदी तुटायला या म्हणीप्रमाणे थोड्याच दिवसांपूर्वी त्यांच्यावरील बंदी मागे घेण्यात आली होती. त्यामुळे गौरवच्या या दाव्यावर ट्रूस्ट यांना लगेच विश्वास बसला.
तपास अहवालानुसार गौरव राष्ट्राध्यक्षांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अशा गोष्टी देखील सांगत होता, ज्या फक्त जवळच्या लोकांनाच माहिती असू शकतात. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं, की प्रभू आपल्या घरातली कोळ्याची जाळी ही निसर्गाचा भाग मानतात आणि ती साफ करायला सांगत नाहीत. अशा छोट्या छोट्या तपशिलांमुळे त्यांच्यावर विश्वास अधिक वाढत गेला. बरं, नाईल्स यांच्यासमोर हवा केली ती केलीच, पण गौरवने खरोखरच प्रबोओ सुबियांतो यांचा इतका प्रचंड विश्वास जिंकला होता, की प्रबोओ त्याला आदराने मिस्टर जी असं म्हणत होते. यासाठी गौरवने त्यांना सांगितलं होतं, की तो अमेरिकेच्या CIA मध्ये मोठा अधिकारी आहे. त्यानं 2002च्या बाली बॉम्बस्फोटातली दहशतवाद्यांना पकडण्यास मदत केली होती. एवढंच नाही तर गौरव आपल्या बहादुरीचे किस्से देखील अगदी रंगवून रंगवून सांगायचा. तो लोकांना स्वतःच्या शरीरावरच्या जखमांच्या खुणा दाखवून सांगायचा, की 2008 मध्ये काँगोमधल्या एका मोहिमेदरम्यान आयसिसने त्याला पकडून ठेवलं होतं आणि या खुणा त्यावेळी केलेल्या टॉर्चरच्या जखमा आहेत. मात्र चौकशीत असं समोर आलं, की त्याच्या शरीरावरच्या खुणा कोणत्याही गुप्त मोहिमेच्या नसून त्याच्या लहानपणी झालेल्या किडनीच्या ऑपरेशनच्या होत्या. इंडोनेशियामध्ये हा झोल उघडकीस आल्यानंतर नील्स ट्रूस यांनी अमेरिकेतल्या न्यायालयात गौरव श्रीवास्तव यांच्या विरोधात अनेक दिवाणी दावे दाखल केलेत. त्यात फसवणूक, चुकीची माहिती देऊन आर्थिक फायदा मिळवणं आणि जबरदस्तीने पैसे उकळल्यासारखे गंभीर आरोप देखील करण्यात आले. या प्रकरणात काही कथित ऑडिओ रेकॉर्डिंग्सचा उल्लेख करण्यात आलाय. त्या रेकॉर्डिंग्समध्ये गौरव स्वतःला CIA साठी काम करणारा व्यक्ती असल्याचं सांगताना ऐकू येतंय. मात्र गौरव श्रीवास्तवने हे सगळे आरोप ठामपणे फेटाळून लावलेत. त्याचं असं म्हणणं आहे, की त्यांचे माजी व्यावसायिक भागीदार नाईल्स हे त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतायत. त्याने कधीही स्वतःला CIA अधिकारी म्हणून सादर केलं नाही असा दावा केलाय. तसंच न्यायालयात सादर करण्यात आलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंग्स बनावट असल्याचं देखील त्यानं म्हणलंय. सध्या या प्रकरणाची संपूर्ण चौकशी इंडोनेशियाची आर्थिक गुप्तचर संस्था PPATK करत आहे. ही संस्था विविध देशांमधल्या संबंधित यंत्रणांसोबत आर्थिक व्यवहारांची तपासणी करते. जर या तपासात मनी लॉन्ड्रिंग किंवा आर्थिक गुन्ह्यांचे इतर काही पुरावे आढळले, तर हे प्रकरण पोलीस आणि इतर तपास यंत्रणांकडे सोपवलं जाऊ शकतं. म्हणजे सध्या या प्रकरणात अनेक गंभीर आरोप झाले आहेत, तपास सुरू आहे, पण अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. पुढील काळात या तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येत आहेत याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. दरम्यान इंडोनेशिया सरकारने हे स्पष्ट केले, की त्यांची कोणतीही आर्थिक फसवणूक झालेली नाहीये. जे करार गौरवच्या थ्रू झाले होते ते अंतिम टप्प्यात पोहोचण्यापूर्वीच हा कांड उघड झाला. बाकी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? गौरववरचे आरोप खरे असावेत की खोटे? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.